भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू, श्री गीता प्रश्न अर्जुनेसी, तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळी काळाचे नाही तया, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू, श्री गीता प्रश्न अर्जुनेसी, एका जनार्दनी संशय सांडोनी, एका जनार्दनी संशय सांडोनी, दृढधरी मनी ज्ञानेश्वरी, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू, श्री गीता प्रश्न अर्जुनेसी, नमो ज्ञानेश्वरा, 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 निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता. बाबा पुढे या ना, ठाकरे महाराज पुढे. विठाला 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठाला 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 भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू, श्री गीता प्रश्न अर्जुनेसी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय, शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज, वैराग्य रागरसिक जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून या विश्वातील ज्ञात अज्ञात दृश्य दृश्य कोटीतील सकल संत महापुरुषांच्या परमकृपाशीर्वादाने संपन्न होत असलेला हा सार्ध दिवसीय कीर्तन महोत्सव. या महोत्सवातील आज सकाळच्या सत्रातली कीर्तन सेवा गुरुवर्य बाबांच्या आज्ञेतून मला प्राप्त झाली. या धर्म मंडपामध्ये उपस्थित आपणा सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान सर्व व्यापक परमात्म्याच्या सेवेकरिता म्हणून घेतलेला अभंग, वारकरी संप्रदायामध्ये ज्यांची संपन्नता वाङ्मयीन संपन्नता विपुल प्रमाणात आहे,
ज्यांनी वारकरी संप्रदायाच्या मंदिराला भरभक्कम अशा प्रकारचा स्तंभ प्रदान करून दिला असे पैठणी निवासी शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून ग्रंथ सम्राज्ञी श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या पारायणाचं पठणाचं अर्थचिंतनाचं काय फल प्राप्त होतं या संबंधाने ग्रंथ महात्मे या अभंगातून सांगतात. विठ्ठल शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे. या अभंगाचा काही भाव आपल्या समोर ठेवण्याच्या पूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं महत्त्वाचं आहे. विश्वमौली ज्ञानोबा यांच्या सत्यवादाच्या तपातून निसृत झालेल्या अनेक साधक रूपी चकोराला ज्ञानामृताचं अमृत प्राशन करविणाऱ्या श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या चिंतनाचा सांगतेचा हा समारोह आहे. विठ्ठल विठ्ठल दैवाची जर अनुकूलता असेल तर फलप्राप्ती होत असते. जे फळ ज्या ठिकाणी लागत नाही ते फळ त्या ठिकाणी जर मिळत असेल तर त्याला दैवाची अनुकूलता असं म्हणतात. स्वप्नातही वाटलं नव्हतं की ज्ञानेश्वरी ग्रंथाचं आवर्तन करायला भेटेल. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा यांची असीम कृपा आहे. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज परंपरेतील अनेक ब्रह्मनिष्ठ गुरुजनांचा हा कौतुकाची थाप आहे. गुरुवर्य डॉक्टर बाबांचा एक चिंतन करण्याची दिशा आहे आणि गुरुवर्य मारुती बाबांचा प्रसाद आहे. विठ्ठल या सगळ्या पुण्याचा परिपाक झाल्यामुळे आज काय बहु बोलो सकळा मेळविलो जन्म फळा ग्रंथ सिद्धीचा सोहळा दाविला जो हा त्या सोहळ्याचा हा प्रथम कीर्तनाचा एक प्रकारचे सेवेचा प्रकार माझ्या वाट्याला आलेला आहे. मी सकल गुरु परंपरेला विश्वमौली ज्ञानोबारायाला आणि या बाबतीमध्ये मी श्रीमंत आहे की अनेक गुरुबंधू मला आशीर्वाद देण्याकरता आले आहेत. विठ्ठल विठ्ठल ज्यांचा परमार्थ जीवनामध्ये आम्हाला आधार आहे, ज्यांनी गुरुवर्य डॉक्टर बाबांनाही संगोपन केलं असे गुरुवर्य नाना माझ्या उजव्या बाजूला आहे. आमच्यावर निस्सीम प्रेम करणारे पठारे साहेब माझ्या इथे या बाजूला बसलेले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये शब्द किती मोजून वापरावा, कोणत्या शब्दाला किती किंमत असते हे ज्यांच्याकडून शिकायला भेटतं असे आदरणीय हरिभक्तीपरायण पृथ्वीराज महाराज जाधव बाबा माझ्या समोर आहे. महाराजांना पत्रिका दाखवली. महाराज म्हणले मला मेजवानी आहे, मी अवश्य येणार. आणि सगळी गुरुबंधू या कार्यक्रमाला उपस्थित झाली. मलाही वाटलं नव्हतं मंडप भरेल म्हणून. विठ्ठल विठ्ठल 4 वर्षापर्यंत आम्ही सोबत राहिलो आणि आळंदी क्षेत्रामध्ये अनेक साधकांना पिबत भागवत रसमालयम भागवतामृत या वारकरी संतांच्या मी सर्वांच्या चरणारविंदी मनोभावे साष्टांग अभिवादन करून शांती ब्रह्मसंत श्री एकनाथ महाराजांच्या या अभंगाचा
काहीसा भाव आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. वारकरी संप्रदायामध्ये ग्रंथसेवेला अत्यंत प्राधान्य आहे. ज्या साधकाला परब्रह्माची प्राप्ती करायची असेल त्या साधकाने शब्द ब्रह्माची उपासना केलीच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल साधकाचं जर आपण जीवन पाहिलं तर साधकाच्या जीवनामध्ये देवाला एवढं महत्व नाही जेवढं शब्दाला महत्व आहे, किंवा साधकाच्या जीवनामध्ये शब्दच देव आहे. तुका म्हणे पहा शब्दचे हा देव, ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. त्याने अक्षराची सेवा केली पाहिजे. शब्द ब्रह्माची उपासना करत असेल तर परब्रह्मापर्यंत प्रवास होतो. विठ्ठल काही ग्रंथ अभ्यासाचे असतात आणि काही ग्रंथ अभ्यासाबरोबर उपासनेचेही असतात. आपल्या वारकरी संप्रदायातले सगळे ग्रंथ हे उपासनेचे ग्रंथ आहे, नुसते विद्वत्तेचे नाहीत. विठ्ठल खरं तर असं आहे, इतर क्षेत्रामध्ये कीर्तन करणं सोपं आहे, फार दडपण येत नाही. पण आळंदी क्षेत्रात कीर्तन करायचं म्हटलं तर आज माझी काय अवस्था हे तुम्हाला कळणार नाही. स्वसंवेद्य आहे बघा. माझा स्वतःचा घसा सुकून चाललेला आहे. भगवान जसं म्हणतात ना, शरीरे रोम हर्षश्च जायते, असा प्रकार होतो आहे. पण तरी सुद्धा ज्याला चांगला वक्ता व्हायचं असेल ना, त्याने जाणत्या श्रोत्यासमोरच कीर्तन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल यातून आपलं परीक्षण होतं. काही धडे आपल्याला शिकायला मिळतात. जरी काही नाही मिळालं तर धाडस नक्की मिळतं. विठ्ठल विठ्ठल परमार्थ प्रवास करणाऱ्या पथिक साधकाने आपल्या जीवनामध्ये ग्रंथाची सेवा केली पाहिजे. बरं, वास्तविक ग्रंथ त्याच्या जीवनामध्ये ग्रंथीभेद करणारा असतो. साधकाला परमानंद प्राप्त व्हावा, त्याच्या दुःखाच्या अत्यंतिक निवृत्तीचा प्रकार घडावा, याकरता या अध्यात्म विश्वामध्ये तिघे जण प्रवृत्त झाले. पहिला प्रकार आहे देवाचा, दुसरा प्रकार आहे वेदाचा आणि तिसरा प्रकार आहे संतांचा. विठ्ठल ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, कैसा विश्वाची या कृपा करुणी महानंद सोपा, अर्जुन व्याजे रूपा अनिला देवे, शब्द आला आहे विश्वाची या कृपा. सगळ्या जगावर कृपा करावी, महानंद त्यांना सोपा करून द्यावा, याकरता परमात्म्याने अर्जुनाचं निमित्त केलं आणि भगवद्गीता नावाचा ग्रंथ प्रगट केला. पण हेही तत्वज्ञान सगळ्यांना शक्य नाही. ज्ञानोबा म्हणतात त्यावर व्यासांनी उपकार केला. श्रीकृष्ण उक्ती आकार ग्रंथाचा केला, म्हणून व्यासांचा हा थोर विश्वासे झाला उपकार. विश्वावर उपकार करणारे भगवानही आहे, विश्वावर उपकार करणारे व्यासही आहे. पण दोघांमध्ये समानता एक आहे, त्यांनी ज्या भाषेमध्ये उपकार केला त्या भाषेला गहन अशा प्रकारचं तीर आहे. विठ्ठल विठ्ठल देवाची वाणी सर्वांना कळणं शक्य नाही, त्याकरता ज्ञानोबाऱ्यासारखे संत असावे लागतात. देवाचं मनोगत 13व्या अध्यायामध्ये आपण जर विचारला, जे अभिप्राय गौहरी झाकिले, याचा अर्थच असा आहे की परमात्म्याने काही अभिप्राय झाकून ठेवले आहे. देवाची वाणी सगळ्यांना शक्य नाही. दुसरी वाणी आहे व्यासांची, वेदाची पण वाणी आहेच की, पण वेदाचा अधिकार सर्वांना नाही. वेदाचं असणारं कठीणत्व सारून घेण्यासाठी तो वेदच गीतेच्या रूपाने प्रगट झाला. व्यासांनी भगवंताच्या वचनावर ग्रंथाचा आकार तयार केला. पण व्यासांचं नावच आहे अप्रांतमती, ज्यांच्या मतीचा प्रांत सांगता येणार नाही. ज्या व्यासांची मती एवढी थोर आहे, भगवान गणराजाने स्तंभित व्हावं. मग अप्रांतमती असणाऱ्या व्यासांचा अभिप्राय अल्पमतीला काय कळणार आहे. विठ्ठल विठ्ठल विश्वावरच उपकार घडावा, सगळ्यांना महानंदाची प्राप्ती व्हावी, याकरता मातृ वात्सल्य संपन्न अंतकरणाचे संत प्रगट व्हावे लागतात. आणि त्याच महाविष्णूने ज्ञानोबा यांच्या रूपाने अवतार घेतला.
म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप, साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप, साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप, साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुख ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप, सर्वभूती सुख ज्ञानोबा माझा. जगात विद्वान अनेक असतील, पण मातृवात्सल्य संपन्न अंतकरणाचे संत फार मोठ्या प्रमाणात नाही. ज्या संतांना आईचं अंतकरण प्राप्त झालं त्या आईला कळतं बालकाला तृप्त कसं करावं. विठ्ठल विठ्ठल थोडा रस्ता द्या, रस्ता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, थोडा रस्ता रस्ता. विठ्ठल 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 विठ्ठल, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. जसं ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, तैसा व्यासांचा मागोवा घेतून भाष्यकारा ते वाटप सतून, अयोग्य ही मी न पवतू के जाईन. मी व्यासांचा मागोवा घेत आहे, भाष्यकाराला गीतेचा अर्थ प्रगट करत असताना रस्ता विचारत आहे. तसं ज्यांच्यामुळे मला ज्ञानेश्वरी सांगण्याची आवड मिळाली असे गुरुवरे डॉक्टर बाबा आलेले आहेत. तो गुरुवंदो पिता, तो आमुची इष्ट देवता, तोची सदा रक्षिता पदे आमुते, जे सखा सर्वस्व आघवे आम्हाशी तू. विठ्ठल विठ्ठल परमार्थामध्ये आणि कितीक वैभव प्राप्त होऊ शकतं. जे अंगी निष्काम आचार, जीवी विवेक साचार, तो सबाह्य घडला आकार सुचित्वाचाची. आपल्या भारत देशामधून प्रभू रामचंद्रांची मूर्ती स्थापन होण्याकरता ज्या 121 विद्वान ब्राह्मण मंडळींची निवड झाली, त्यामध्ये आपल्या आळंदी क्षेत्रातले श्री वेदमूर्ती अनंतमुळी गुरुजी यांची निवड झाली. गुरुजी इथं आलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल आपला विषय असा चालू आहे, संत जगामध्ये असण्याकरता विद्वान अनेक आहेत, पण एखाद्या साधकाला आईच्या भूमिकेतून तृप्त करायचं असेल तर त्या संतांचं अंतकरण मायेचं असावं लागतं. पै बाळ जे जेव विजे, ते घास एक विसा ठाई की जे, ते एक घास एक 20 ठिकाणी करते आणि आई आपल्या बाळकाला तृप्त करते. तसे ज्ञानोबा साधकांचा माय बाप, सगळ्या साधकांची आई आहे. आज तागायत अनेक साधक तृप्त झाले, वर्तमान काळातही होत आहे आणि भविष्य काळातही होतच राहतील. हा होईल
दान पसावो हा प्रवाह चालूच राहणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. 2018 साली महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये गुरुवर्य डॉक्टर बाबांना विचारणा केली की काही साधक गुरुबंधू असं म्हणतात की ज्ञानेश्वरी तुम्ही पाठ सांगा. मी बाबांना विचारलं कसं करू. बाबांनी एका क्षणात सांगितलं अवश्य सांगा. आपली तयारी होती. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि तिथपासून हा सेवेचा उपक्रम सुरुवात केला. त्याला आज एवढं मोठं फळ आलेलं आहे. काहीतरी या जन्मातली साधना मला तर काही वाटत नाही, गत जन्मातला काही हा भाग असेल. विठ्ठल विठ्ठल भगवंतानी पण ज्ञानच प्रगट केला आहे. व्यासांनी त्यावर ग्रंथाचा आकार तयार केला आणि ज्ञानोबरांचे उपकार तर आपण सांगूच शकत नाही. वर्षाला शांतर सेतो हा ग्रंथ, पण आपण इतर टीकाकारांचं म्हणू शकत नाही. पण ज्ञानोबरा सांगतात तेने आबाल सुबोधे ओवियेचे नि प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंफिली. ह्या ज्ञानोबरांचा विशेष आहे बरं. वेदामध्ये संपन्नता आहे पण कृपणताही आहे. ज्ञानोबराचं आईचं अंतकरण असं आहे की लहान मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत सगळ्यांना ज्ञानेश्वरी समजू शकते. म्हणून तर लहान लहान विद्यार्थी पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ करतात. विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या मुखातून निघालेली अक्षर नव्हती बरं. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागी चितकाळिका उजळली श्रीकृष्णे. आता मला काही भीती नाही बरं. माझी आई आली आहे. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल हा कारुण्याची आदी सकल गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी. या बाबतीमध्ये जर आपण पाहायचं ठरलं तर सगळ्या वारकरी संप्रदायाने ज्या चरणाला नतमस्तक व्हावं. मी तर असं म्हणतो आहे वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांचं तेज च्या एका विग्रहामध्ये प्रगट झाला आहे. ते गुरुवर श्री मारुती बाबा विराजमान झाले. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी अंतकरणातला भाव असा होता की या कार्यक्रमाची सांगता बाबांच्या वाणीतून व्हावी. बाबांना मी काल सहज विचारलं म्हण बाबा आपल्या प्रकृतीनुसार आपल्याला जसं शक्य होईल आपण 5-10 मिनिटं जरी आलात बाबांनी काळजी नको करू मी कीर्तन करणार आहे. विठ्ठल 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 यापेक्षा आणखीन काय दया असते. विठ्ठल 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 आपला प्रांत कोणता आहे कधीच नाही पाहिलं. आज तागात मी जेवढ्या वेळी बाबांच्या दर्शनाला गेलो दररोज बाबांनी मला विचारलं जेवला का. विठ्ठल विठ्ठल बाबांच्याही चरणारा विंदी नतमस्तक होतो. आईचं अंतकरण असल्याशिवाय साधकाची पूर्ण तृप्ती होत नाही हे फक्त संगोपन करणाऱ्या आईला माहिती असतं.
आणि ते अंतकरण प्राप्त झालं विश्वमौली ज्ञानोबा यांना. ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना रागीचित कळिका उजळल्या श्रीकृष्णे. भगवंताचाच अभिप्राय ज्ञानोबरायांनी मराठी भाषेमध्ये प्रगट केला. संस्कृताची गाठी उकलोनी ज्ञानदृष्टी, संस्कृताची गाठी उकलोनी ज्ञानदृष्टी, संस्कृताची गाठी उकलोनी ज्ञानदृष्टी, संस्कृताची गाठी उकलोनी ज्ञानदृष्टी. केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी. तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी शब्द सोपाने, रचिली धर्म निधाने श्रीनिवृत्ती देवे. पण या तीर्थात प्रवेश करायचा असेल तर येत श्रवणाची निद्वारे, तीर्थीर्गता सोपारे. ज्ञानदेव म्हणे दातारे माझेने केले, सगळ्यांना स्नान करता येईल पण श्रवणाच्या दरवाजातून प्रवेश करावा लागेल. हा निवृत्तीनाथांचा प्रसाद आहे. ज्ञानोबरायांच्या मुखारविंदातून माझी या सत्यवादाचे तप, या तपातून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ प्रगट झाला. या ग्रंथाचं काही आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. वैकुंठवासी गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज घुले बाबा पाठामध्ये सांगायचे, बुवा ग्रंथ श्रेष्ठ कोणता आहे त्याच्या 3 गोष्टी बघाव्या. ज्या ग्रंथाचा विषय चांगला तो ग्रंथ श्रेष्ठ आहे, ज्या ग्रंथाचा वक्ता चांगला तो ग्रंथ श्रेष्ठ आहे, ज्या ग्रंथाचा श्रोता चांगला तोही ग्रंथ श्रेष्ठ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आदीची विवेकाची गोटी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराज किरीटी परिसत असे. भगवद्गीतेला सगळा योग आलेला आहे. विवेकाची वार्ता परमात्मा सांगतात. बरं, आत्मा तो आत्मयाच्या ठाई, देखीजे देहीचा धर्म देही. किंवा क्षेत्र कशाला म्हणतात, क्षेत्रज्ञ कशाला म्हणतात, या विवेकाचा विचार गीतेमध्ये आला. म्हणून विषय चांगला आहे. वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, वक्ताही चांगला आहे. आणि ऐकणारा रणांगणात ऐकतो, काय अधिकार असेल. भक्तराज किरीटी परिसत असे. ज्ञानोबाऱ्या सांगतात तिथलं वातावरण चांगलं नव्हतं. ऐसिया समयी कर्कश प्रसंग आहे पण एकाग्रता भंगली नाही. उत्तम श्रोत्याचं लक्षण. म्हणून भगवद्गीता श्रेष्ठ आहे. जशी भगवद्गीता श्रेष्ठ आहे तशी ज्ञानेश्वरी त्यापेक्षा काकणभर श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल. एकाच वाक्यात माझ्या मनातला भाव सांगतो. आतापर्यंत अनेक ग्रंथ झाले, त्या सगळ्या ग्रंथामध्ये गुरुवर्य सांगतात आणि शिष्य ऐकतात. पण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ असा आहे जिथं ज्ञानोबाराय सांगतात आणि निवृत्तीनाथ महाराज ऐकतात. विशेष आहे बरं, आणि पूर्ण ऐकतात. श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य महाराज यांचे एक शिष्य होते त्रोटकाचार्य. ते शंकराचार्यांची सगळी सेवा करायचे. एकदा पाठाला विलंब होऊ लागला. काही शिष्याने विचारलं, महाराज पाठाची वेळ होत आली, पाठ सुरू करा. म्हणजे त्रोटक यायचा राहिला आहे. म्हणजे तो आला काय नाही आला का काहीच फरक पडत नाही. लक्षात आलं अगर्वता करावे दाश सकळ याचा अभाव आहे. यांच्या ठिकाणी गर्व आहे. शंकराचार्यांनी सांगितलं की आज त्रोटकाचार्यच पाठ सांगतील. असं म्हणतात की ऐकणाऱ्या लोकांना कळालाच नाही की श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य पाठ सांगतात का त्रोटकाचार्य पाठ सांगतात. मला त्यापेक्षा पुढं सांगायचं आहे, त्यांनी एकच पाठ सांगितला असेल. ज्ञानोबारांनी पूर्ण 18 अध्याय सांगितले. विठ्ठल विठ्ठल. या बाबतीतलं थोडं भाग्य मलाही वाटायला आलंय. आज मी यांचा शिष्यच आहे आणि यांचं अवदार्य असं आहे की गुरुवर्य डॉक्टर बाबा आणि गुरुवर्य मारुती बाबा ऐकतात. हे त्यांचं अवदार्य आहे. मी काही ज्ञानेश्वर नाही, नावाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ प्रगट झाला तो आपल्या करता. या ग्रंथाच्या बाबतीमध्ये आणखीन एक विशेष आहे.
आपल्या संप्रदायामध्ये काही ग्रंथ संतांनी प्रारंभ केला, त्या ग्रंथाचा काही भाग त्यांच्या शिष्यांनी पूर्ण केला. जसं की भावार्थ रामायणाच्या बाबतीमध्ये आपण सांगतो आहे की शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी प्रारंभ केला आणि काही उर्वरित उत्तर भाग गावबांनी पूर्ण केला. अर्थात गुरूंनी प्रारंभ केला आणि शिष्याने परिसांगता केली. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ असा आहे की या ग्रंथाला 2 संतांचा हात लागलेला आहे. एक विश्वमौली ज्ञानोबा राय 734 वर्षापूर्वी या ग्रंथाची रचना करतात आणि त्यानंतर 294 वर्षाने शांती ब्रह्म एकनाथ महाराज पुन्हा भाद्रपद कपिला शिष्यला या ग्रंथाचं परिष्करण करतात. याचा अर्थ 2 संतांचा मिळून एकच ग्रंथ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग ज्या नाथ महाराजांनी या ग्रंथाचं परिष्करण केलं, संशोधन केलं, आपण त्यांनाच विचारावा की हा ग्रंथ कसा वाचावा. भाव धरुनिया वाची ज्ञानेश्वरी. 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 कृपा करी हरी दयावरी. कृपा करी हरी दयावरी. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. कृपा करी हरी दयावरी. कृपा करी हरी दयावरी. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. ज्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना या ग्रंथाचं परिष्करण करण्याचा योग प्राप्त झाला, त्यांना जर आपण विचारलं ज्ञानेश्वरीचं वाचन कसं करावं, या पहिल्या चरणाचा अर्थ यथामते सांगण्याचा प्रयत्न करतोय. बरं, कदाचित चुकीचाही असू शकेल, आपण त्यामध्ये परिष्कार करावा. विठ्ठल विठ्ठल कारण 3ऱ्या चरणामध्ये तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता असा एक पाठ आहे आणि याच असणाऱ्या प्रथम चरणामध्ये वाची अशा प्रकारचा भाग आहे. तिथं वाचे शब्द हा वाचण्याकरता नाही, वाणी अर्थाने आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ग्रंथाचं आपण वाचन करावं, पण त्यामध्ये शब्द ठेवलेला आहे. भाव धरून या, त्याला भाव धरता आला पाहिजे, ग्रहण करता आला पाहिजे. भाव शब्दाचे अनेक भाव आहेत, म्हणजे अर्थ अनेक आहेत. श्लेष अलंकार जवळपास शब्दकोशामध्ये भाव शब्दाचे 20 अर्थ आहेत. विठ्ठल विठ्ठल भाव शब्दाचा अंतकरण असा अर्थ आहे, पण प्रसंगाला अनुसरून अर्थ निवडायचा असतो, ते स्वातंत्र्य वक्त्याला आहे. भाव शब्दाचा निष्ठा असा एक अर्थ आहे. अंतकरण, मन, आशय, हेतो, श्रद्धा असे अनेक अर्थ आहे. त्यापैकी अभिप्राय असा एक अर्थ होतो. 2-3 पद्धतीने आपल्याला चिंतन करता येईल. पहिल्यांदा ज्ञानेश्वरी वाचावी कशी? भाव धरून या, अंतकरणामध्ये श्रद्धा धारण करावी आणि मग ग्रंथाचं वाचन करावं. कारण ज्ञानाचा अधिकारी सांगत असताना
चौथ्या अध्यायामध्ये 2 अधिकार सांगितले. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, हाही श्लोक 4थ्याच अध्यायात आहे. आणि श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः, हाही श्लोक 4थ्याच अध्यायामध्ये आहे. श्री मधुसूदन सरस्वती यावर स्पष्टीकरण करताना असं म्हणतात की प्रणिपात करणं, परिप्रश्न करणं आणि सेवा करणं यामध्ये बऱ्याचदा वरपंगपणा असू शकतो, पण श्रद्धावान, तत्परता आणि संयतेंद्रियता यामध्ये बहिरंगपणा चालत नाही, हे आतच असावे लागतात. म्हणून पहिल्या साधनापेक्षा श्रद्धावान लभते ज्ञानम अंतरंग साधन आहे. विठ्ठल विठ्ठल कारण वापसा झालेल्या जमिनीमध्ये पेरल्यानंतर उगत असतं, तसं श्रद्धा संपन्न अंतकरणामध्ये जर पेरलं तर त्याच अंतकरणामध्ये महावाक्याचा उपदेश फलीभूत होत असतो. भाव धरून या, श्रद्धा धारण करून, हा माझ्या ज्ञानोबारायांचा ग्रंथ आहे. पारायण करत असताना माझे ज्ञानोबाराय माझ्याशी बोलत आहे अशी श्रद्धा असावी. भाव धरून या हा झाला पहिला अर्थ. दुसरा अर्थ जर आपण केला तिसऱ्या चरणाशी विरोध येऊ नये म्हणून, तर भाव धरून या, तया अक्षरातील भाव, त्या प्रत्येक अक्षराचा भाव धरता आला पाहिजे आणि त्याकरता व्यक्ती भावज्ञ असला पाहिजे. विठ्ठल 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 संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये भावज्ञ शब्द फक्त एकदाच आला आहे. बाकीचे शब्द अनेक आले. तत्वज्ञ, तत्वाला जाणणारा, रसज्ञ, रसाला जाणणारा, असे अनेक शब्द आहे. शब्दाचे व्यापकपण, देखीचे असाधारण, पाहतया भावज्ञा, ज्याला शब्द नाही शब्दाच्या आतला भाव कळतो त्याला म्हणतात भावज्ञ. आणि जो भाव जाणतो, भाव धरतो, मग ज्ञानेश्वरी वाचावी. विठ्ठल विठ्ठल अर्थात या करताही त्याच्यावर प्रसादच व्हावा लागेल बरं, पण त्याला अक्षरातला भाव पकडता आला पाहिजे. बऱ्याच लोकांना बोलण्यातला भाव लक्षात येत नाही. विठ्ठल विठ्ठल तया अक्षरातील भाव पावीन मी तुमचा ठाव. ज्ञानोबारे स्वतः म्हणतात ना, त्या अक्षरात काय भाव सामावलेला आहे. कारण का, परमात्म्याला जर आपल्या हृदयात प्रवेश करायचा असेल तर त्याला शब्द नावाचं वाहन लागतं किंवा शब्द नावाचं वस्त्र लागतं, आणि शब्द नावाचं वस्त्र परिधान करून परमात्मा हृदयात जात असतो. ऐके ऐके गा सुवर्म वाक्य माझे परम, जे अक्षरे लेवून परब्रह्म तुझं खेवासी आले. म्हणजे अक्षर हे एक वस्त्र आहे आणि त्या वस्त्रात परमात्मा लपलेला आहे. किंवा आहाचे बोलाचे वाली फेडीचे आणि ब्रह्माची याची अंगा घडीचे, मग सुखेसी सुरवाडीचे सुखाची माझी. इतका हळुवारपणा यावा लागतो म्हणजे त्याला भाव धरता येतो. म्हणून अभिप्राय ग्रहण करणं असाही अर्थ घेता येईल. हा यथामती आहे. जर लागलं प्रामाण्य तर घ्या, आग्रह नाही. विठ्ठल विठ्ठल आणि तिसरा अर्थ आपल्याला घेता येईल भाव धरून या ग्रंथाच्या पाठीमागे ज्ञानोबारांचा काय भाव आहे, तो भाव अंतकरणात धरून मग वाची ज्ञानेश्वरी. ज्ञानोबारांचा भाव जर लक्षात आला ना तर आपल्याला सांसारिक फला करता ज्ञानेश्वरी वापरता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल कारण प्रसिद्धी हे ज्ञानेश्वरीचं फल नाहीये, आत्मसिद्ध होणं हे ज्ञानेश्वरीचं फल आहे. विठ्ठल विठ्ठल स्वतः फिटो विवेकाची वाणी, हो काना मनाजिनी, देखो आवडी तुखानी ब्रह्मविद्येची. हे ज्ञानोबारा म्हणतात ना, दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुकाळा माझे विश्व. ग्रंथ रचनेच्या पाठीमागे ज्ञानोबारांचा हा भाव आहे, हे ज्ञानोबारांचा अभिप्राय किंवा तात्पर्य आहे. आणि त्या अनुषंगाने त्यावर नजर ठेवून भाव धरून या. मग जो कोणी या ग्रंथाचं वाचन करेल बरं का, म्हणून तिसऱ्या चरणामध्ये तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता, इथं पठण आणि पारायण आहे, पण पहिल्या चरणामध्ये अर्थचिंतन आहे. विठ्ठल विठ्ठल आता शास्त्राची सेवा केली तर शास्त्राची कृपा प्राप्त होते.
पण ज्ञानेश्वरीतली अपूर्वत्व अशी आहे, ज्ञानेश्वरीची सेवा केली तर कृपा हरी करतो. कृपा करी हरी तयावरी. मग हरी शब्दाने परमात्माही घेता येईल आणि हरी शब्दाने ज्ञानोबारे पण घेता येतील. विठ्ठल विठ्ठल अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री तोच अवतार धरी. या चरणामध्ये तो हे सर्वनाम आहे आणि सर्वनाम हे नावाच्या ऐवजी वापरलं जातं, म्हणून ते पहिल्या वर्षाला एवढं महत्व आहे. तोची या पदाने हरी घ्यायचा. बरं विठ्ठल विठ्ठल व्याकरण काही सामान्य गोष्ट नाहीये. ज्याला सर्व नामाची संगती लागते ना, त्याला संत वाङ्मयातला आनंद घेता येतो. नाहीतर मग नाथ महाराज खूप खोल गेले. चला पुढे. विठ्ठल विठ्ठल तसं मात्र नाही. बरं ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीचं तात्पर्य कळालं पाहिजे. या ग्रंथ रचनेच्या पाठीमागे हेतू काय आहे ज्ञानोबाऱ्यांचा? ज्ञानोबारा म्हणतात श्री गुरु प्रसन्न व्हावे याकरता मी ग्रंथाची रचना केली. किंबहुनामच तुमची या कृपा काज ती लागी व्याज ग्रंथाचे केले. ग्रंथ निर्मितीच्या पाठीमागे फक्त गुरूंची प्रसन्नता प्राप्त व्हावी हा माझा भाव आहे. आणि ज्याला तो भाव धारण करता येतो ना, त्याला मेधावी व्यक्ती असं म्हणतात. बरं बुद्धीचे प्रकार अनेक आहे, पण ज्याला श्री गुरूंच्या मुखारविंदातून सांगितलेला भाव जशा सशा हृदयामध्ये ग्रहण करता येतो, तो संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करू शकतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून तर 18व्या अध्यायामध्ये शब्द वापरला काय? तो भक्त मेधावी तपिया शब्द असा वापरलाय. बरं तो भक्तही असावा, मेधावी असावा आणि तपी असावा. मग त्याने माझी निंदा करू नये त्याला सांगावं. अर्थात भाव धरण्याकरता बुद्धीची एक विशेष प्रकारची एक शक्ती लागते किंवा त्याकरता एक तयारी लागते. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. ज्ञानोबाऱ्यांच्या मुखातून प्रगट झालेले हे ज्ञान, त्यालाच आपण ज्ञानेश्वरी असं म्हणतो. वास्तविक हे नाव इतर संतांनी दिलेलं आहे, पण ज्ञानोबाऱ्या ज्ञानेश्वरीला किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन असं म्हणतात. बरं ज्ञानेश्वरीला ज्ञानोबाऱ्या धर्म कीर्तन म्हणतात. केव्हा? ग्रंथनो हे कृपेचे वैभवतीये. गुरूंच्या कृपेचं वैभव म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. किंवा नाथांनीच दिलेलं नाव ब्रह्मसाम्राज्य दीपिका. आणि बाकी मग सगळ्या ग्रंथांनी हे नाव दिलं. नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी त्यांनी दिलेलं हे नाव आहे. अशी ज्ञानेश्वरी जर आपण वाचन केले, वाचनाच्या पाठीमागे अर्थ ग्रहण करण्याची योग्यता आहे असा जर त्याचा भाव असेल, किंवा ज्ञानोबाऱ्यांचा भाव काय आहे या ग्रंथाच्या पाठीमागचा, तो ठेवून म्हणजे बाकीचे व्यावहारिक फल लक्ष न देता फक्त मला पारमार्थिक फल प्राप्त व्हावं, स्वानंद भोगाची सेल बल तयाशीची देईल, सर्वेंद्रिया पोषविल श्रवणा करवी, असाच फक्त भाव असावा. अंतरंगचे अधिकारी ये हा भाव धारण करून जर तो, कारण ग्रंथाचं अध्ययन करत असताना काही धारणा आपल्या अगोदर सिद्ध झाल्या पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मग परमात्मा त्याच्यावर कृपा करतो. ज्याच्यावर परमात्म्याची कृपा होते त्याला न प्राप्त होण्यासारखा जगात लाभ कोणताच राहत नाही. किंबहुना पंडुसुता मज आत्मयाची प्रसन्नता लाहे तेने न पविजता लाभ कवन असे. मग अभिन्नाय सेवा चित्तम याची भरेल जेव्हा, माझा प्रसाद जाण तेव्हा संपूर्ण झाला. तयाची ने प्रसादे सर्वोपशांती प्रमदे, कांत होऊन या स्वानंदे स्वरूपी चरमसी. देवाचा प्रसाद प्राप्त झाला, देवाची कृपा प्राप्त झाली तर आपला परमार्थ सफल होतो. गुरुवर श्री वैकुंठवासी गुलेबाबा सांगायचे, बुवा आपल्या परमार्थाला संतांचा देवाचा आशीर्वाद असावा, परमार्थ कडेला जातो. विठ्ठल विठ्ठल केव्हा भगवान परमात्म्याने अर्जुनाला विचारला, अर्जुना मी तुला आतापर्यंत सांगितलं एकाग्र चित्ताने श्रवण केलं का? आम्ही कानाच्या हातामध्ये दिलं होतं, त्या कानाने हे ज्ञान तुझ्या हृदयापर्यंत पोचविलं का नाही? का मध्ये सांडून गेलं? किंवा तुला मिळालं पण तो उपेक्षा करून मात्र सोडून दिलं? सांग बरं. तरी स्वाज्ञान जनिते मागिले मोहित होते, भूलविले तो येथे असे की नाही? उत्तर काय दिलं? नष्ट मोहा स्मृतीर लब्धा
त्वत्प्रसादात, हे फार महत्वाचं आहे बरं. प्रसाद महत्वाचा आहे, म्हणजे कृपा महत्वाची आहे. देवाचा प्रसाद प्राप्त झाला. व्यास प्रसादात शब्द असा आहे, मत प्रसादात तरी शशी, किंवा पाठी म्हणत असे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पाठी म्हणत असे पांडवा. शास्त्र हे मानले की जीवा, तेथ येरू म्हणे देवा आपुलिया कृपा. भक्तराज अर्जुनाचं उत्तर आहे. देवाने विचारलं, अर्जुना अरे मी तुला शास्त्र सांगितलं, पण तुला हे मान्य झालं का नाही? आपल्यासारखं असतं तर म्हणला असतं मग आपली बुद्धिमत्ताच तेवढी आहे, पण तसं उत्तर नाही दिलं. येरो म्हणे देवा आपुलिया कृपा, त्वत्प्रसादात, तुमच्या प्रसादाने मला हे ज्ञान प्राप्त झालं. तेनेच ईश प्रसादे श्री गुरु संप्रदाय लब्धे, साच ज्ञान उद्बोधे कोवळेचे. जे अत्यंत मृदू ज्ञान आहे ते गुरूंच्या परंपरेतून, ईश्वराच्या प्रसादातून यावं लागतं, आणि मग ज्ञान संपत्ती त्याला वाढवीत असते. कृपा करी हरी तयावरी, आणि देवाची कृपा ज्याच्यावर झाली त्याला बाकीचे पदार्थ आवडत नाही बरं. देवाचा एक खूणच आहे की परमात्मा जर आला तर त्याच्या संसारावर चिरा पडतो. त्याच्या पडे चिरा संसारासी, त्याच्या पडे चिरा संसारासी, प्रतिकूलता आली तर ती परमात्म्याची आपल्यावर कृपा असते बरं. व्यवहारातली प्रतिकूलता परमार्थाकरता अनुकूल असते. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून हरीची कृपा महत्वाची आहे. कृपा करी हरी तयावरी. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ व्याख्यानात्मक आहे. शके 12 शते 12 ते टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. अर्थात गीतेवर केलेली टीका म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाला आधार भगवद्गीतेचा आहे. मग ही भगवद्गीता कोणी कोणाला सांगितली त्याचं उत्तर आत्माराम द्वितीय चरणात देतात. स्वमुखे आपण स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू स्वमुखे आपण स्वमुखे आपण स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू स्वमुखे आपण स्वमुखे आपण स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू स्वमुखे आपण स्वमुखे आपण स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू स्वमुखे आपण श्री गीता प्रश्न अर्जुनेसी गीता प्रश्न अर्जुनेसी श्री गीता प्रश्न अर्जुनेसी गीता अर्जुनेसी श्री गीता प्रश्न अर्जुनेसी श्री गीता प्रश्न
ज्ञानेश्वरीला आधार श्री भगवद्गीतेचा आहे बरं. ही भगवद्गीता कोणी कुणाला सांगितली? नाथ महाराज उत्तर देतात. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. यात दुसऱ्या चरणाचा अन्वय करावा लागतो बरं. अन्वय लागल्याशिवाय अर्थ लागत नाही. अर्थ करताना काही पद अध्यारूत घ्यावे लागतात. जसा मला लागला तसा बरं, नाहीतर माझाही गोंधळ होऊ शकतो. अर्जुनेशी प्रश्न पहिल्यांदा हे घ्यायचं आणि मग प्रश्नाचं उत्तर देण्याकरता तो श्री विष्णू स्वमुखे आपण श्री गीता सांगे. विठ्ठल विठ्ठल कारण अशाच असा जर अर्थ घेतला तर अर्थ लागत नाही. कारण भगवंताने उत्तर दिलेलं आहे. प्रश्न सांगे म्हणून पद मागे पुढे करावे लागतात. त्यालाच आपण अन्वय असा म्हणतो. अर्जुनाला प्रश्न पडला. प्रश्न पडावा ही देवाची भूमिका होती बरं. भगवंतालाच बोलायचं होतं, फक्त ऐकणारा देवाने तयार केला. विठ्ठल विठ्ठल भगवान सांगतात ना, पयाम्मा ही वाडे कोडे अखंड बोलो आवडे परी काय कीजे न जोडे पुसते ऐसे. अरे अर्जुना, मलाही प्रवचन करा वाटतं, श्रोते भेटत नाही. विठ्ठल विठ्ठल मग पहिल्या अध्यायातली ज्ञानोबाराय ओळी फार वापरतात बरं का. गोड, फार गोड आहे. क्रियापदाकडे लक्ष केलं की मग आपल्याला कळतं. हे आदी पुरुषाची माया ब्रह्मेया ही नयेची आया मनोने भुलला भुलविला. शब्द असा आहे बरं. मनोने भुलविला क्रियापद कसं आहे? जर स्वतः अर्जुनाला मोह झाला असता तर भुलला, पण परमात्म्याकडे कर्तृत्व असल्यामुळे भुलविला. विठ्ठल विठ्ठल कारण जर हा भुलविलाच गेला नाही तर आपल्याला विचारणार नाही. कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामि त्वाम प्रश्न विचारणार नाही. म्हणून भुलविले वेणुनादे. तसं इथं भुलविला. विठ्ठल विठ्ठल नाहीतर देवाला भक्तराज अर्जुनाचा रथ सरळ सरळ दुर्योधनाच्याही समोर उभा करता आला असता की नाही? दुःशासनाचाही समोर उभा केला असताना, पण उभा तसं नाही केला. भीष्म द्रोण प्रमुखात ज्यात भीष्माचार्य आहे, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य आहे, यांना पाहून याला मोह निर्माण व्हावा, भुलविला. आणि मग एकदा वातावरण तयार झालं की मग प्रवचन. विठ्ठल विठ्ठल म्हणून हे आदी पुरुषाची माया ब्रह्मेया ही नयेची आया. नाहीतर अर्जुनाचा पराक्रम सामान्य नाहीये. 11 अक्षौहिणी सैन्य याने पूर्वी एकदा पराभूत केलेला आहे. महावीर 11 अक्षौहिणी तोवा एके नागविले रणांगणी. एवढा पराक्रम आहे अर्जुनाचा. पण देवाला माहिती होतं आपल्याला हे ज्ञान कथन करायचं आहे आणि ऐकण्याकरता एक भूमिका तयार व्हावी लागते बरं. जेवढा मनुष्य दुःखात असेल तेवढा अध्यात्म त्याला चांगलं पचतं. विठ्ठल विठ्ठल याचा दुसरा अर्थ आहे की अध्यात्म ज्ञानाशिवाय दुःख जात नाही. विठ्ठल विठ्ठल कारण म्हणून तर पहिल्या अध्यायाला अर्जुन विषाद योग. विषाद म्हणजे रडणंच आहे की नाही, पण अध्यात्मामध्ये रडणं सुद्धा योग होऊ शकतो. फक्त योग्य ठिकाणी रडला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल परमात्मा बोलतात अर्जुनाला. अर्जुनेशी प्रश्न. अर्जुनाला प्रश्न पडला. देवा ऐसे कैसे ज्ञानी यांची स्थिती भ्रंशे. कशामुळे हे तर होतंय? अथकेन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः. असे अनेक प्रश्न पडले. पृच्छामि त्वाम मी तुला प्रश्न विचारतोय. आणि प्रश्नाचं उत्तर देण्याकरता तो श्री विष्णू स्वमुखे आपण श्री गीता सांगे. मग परमात्म्याने गीता सांगितली, पण शब्द असा आहे स्वमुखे, स्वतःच्या मुखाने सांगितले बरं. यावर अर्जुनावर असणारं प्रेम देवाचं प्रगट होतं. परमात्मा कधी कधी आकाशवाणीनं सांगतो. आकाशाची वाणी सांगे सकळांची तळमळ मानसी करू नका संपेल बाराला. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मदेवाला ही परमात्मा आकाशवाणीतूनच बोलले बरं. कधी परमात्मा वेदवाणीतून बोलतो
आणि जास्त प्रेम परमात्म्याचं असलं तर परमात्मा स्वतःच्या वाणीतून किंवा संत वाणीतून बोलतो. विठ्ठल 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 संजयाला विचारलं धृतराष्ट्राने, अरे तू काय सांगतोय? मी तुला विचारलं काय, तू सांगतो काय? तेव्हा ते वेळी संजय राया ते म्हणे, अर्जुन आदिष्टीला दैवगुणे, मला पुढचा शब्द घ्यायचा आहे, जे अतिप्रीती श्री नारायणे बोली जात असे. परमात्मा नुसता बोलत नाही, नुसता प्रेमाने बोलत नाही, अतिप्रेमाने बोलतो. आणि म्हणून म्हणतो ना, भूय एव महाभाव शृणु मे परमं वचः. अर्जुना पुन्हा तेच ऐक, विठ्ठल विठ्ठल सगळ्या वेदाचं तात्पर्य, जे उपनिषदांचे सार, सर्व शास्त्रांचे माहेर, परमहंसी सरोवर सेवी जे जे, अशा प्रकारची भगवद्गीता आहे. आणि परमात्म्याने अर्जुनाचं निमित्त करून गीतेचे हे दुबते वत्स करुणी पार्थाते दोभिनली जगा पुरते श्रीकृष्ण गाय, किंवा तैसे अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशन श्री राजे. संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे, देवाचं प्रेम आहे म्हणून परमात्मा बोलला. जयाच्या निश्वासी जन्म झाले वेद राशी, तो सत्य प्रतिज्ञ पैजेसी बोलिला सुमुखे. विठ्ठल परमात्म्याचं वेदातलंही बोलणंच आहे, पण ते श्वास उच्छ्वासातलं बोलणं आहे. आणि भगवद्गीतेतलं बोलणं परमात्म्याचं साक्षात बोलणं आहे. म्हणून तर ज्ञानोबाऱ्या म्हणतात ना, हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू. पुन्हा शब्द तसाच आहे, तो प्रत्यक्ष सर्वे नाही, तो स्वये श्री सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. स्वय म्हणजे समुखतः. परमात्मा स्वतः बोलले. अर्जुनाचा अधिकार आहे बरं, कारण आपल्या बोलण्याला वक्ता सुद्धा, जेवढा वक्ता मोठा आहे ना तेवढा श्रोताही मिळाला पाहिजे. 14व्या अध्यायातली ओवी आहे, मग म्हणेगा प्रज्ञाकांता उजवली आजी वक्तृत्वता, का जे बोला एवढा श्रोता जोडलाशी. जेवढा माझा शब्द मोठा आहे ना त्याला ग्रहण करणारा श्रोताही तेवढा लागतो. म्हणून अर्जुनाचा अधिकार सांगत असताना विश्वमौली ज्ञानोबारा म्हणतात, भगवंताचं बोलणं सागर असेल तर त्या सागराला एका घोटात प्राशन करणारा हा दुसरा अगस्ती आहे. विठ्ठल विठ्ठल आणि श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीचे दुसरा. म्हणून घोट भरो पाहे एकसरा अवघेयाचा. अर्जुनाला सगळ्याच अंगाला कान फुटले. सपाई अवधान आतलापा, ज्ञानाची वाढ सांगितल्यामुळे. म्हणून परमात्मा स्वमुखे आपण, स्वतः परमात्मा बोलले. याला प्रत्यक्ष अनुवाद असं म्हणतात बरं. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, सांगणारा श्री विष्णू बरं, व्यापक आहे, वैकुंठाचा अधिपती आहे. आणि वैकुंठाचा अधिपती असताना सारथ्य कर्म करतो आहे. याचा अर्थ पुन्हा अर्जुनाची श्रीमंतीच आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाने अर्जुनाची गाडी चालवावी, काय अधिकार असेल. विठ्ठल विठ्ठल देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीत असे. सारथ्य कर्मही करावं आणि प्रसंगाला उपदेशही करावा. ज्ञानोबा 11व्या अध्यायामध्ये म्हणतात, इतका किरकिर करणारा शिष्य आणि त्याचं ऐकून घेणारे गुरु जगात कुठंच नाही. 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगा, 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप. पुन्हा आवरून घ्या, हा शिष्याची निकसी. 6 ते गुरु आहेत कवने देशी. निकशी म्हणजे किरकिर. इतकी किरकिर सांगणारा आणि ऐकून घेणारा गुरु दुसऱ्या देशात नाही. विठ्ठल विठ्ठल पण प्रेम असल्यामुळे परमात्मा बोलले बरं. जेवढं पार्थे कैसे सर्वोत्तम पुण्य केले. किती पुण्य करावं काही सांगता येणार नाही. परमात्मा आपल्याशी बोलावा, प्रेमाने बोलावा आणि अतिप्रेमाने बोलावा, हे फक्त पुण्य अर्जुनाचं आहे. जे तो त्रिभुवनीच्या दैवा एकायतन झाला म्हणून त्याला भगवद्गीता सांगितली. आता ज्ञानोबऱ्यांचा भाव धारण करण्याची योग्यता ज्याची आहे त्याच्यावर परमात्मा कृपा करतो. पण ज्याची एवढी योग्यता नाही आणि जो क्रममुक्तीने अध्ययन करतो आहे, अशा व्यक्तीनं ज्ञानेश्वरीचं पारायण जरी केलं तर त्याला काय फळ मिळतं
तिसऱ्या चरणात सांगते तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे 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 ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भया कळी काळाचे नाही तया भया कळी काळाचे नाही तया भय काळाचे नाही दया भय काळाचे नाही दया भया कळी काळाचे नाही तया भया कळी काळाचे नाही तया भय काळाचे नाही दया भय काळाचे नाही दया स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू 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 मुखे 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 आपण सांगे तो श्री विष्णू तेचे ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे वाचे वदता म्हणजे वाणीनं आपण त्याचं पारायण केलं असता पठन नावाचे साधन आहे एक प्रदक्षिणा जपाची या बाहेरून करीती या एक ते श्रवणमिषे छाया सेविती जयाची एक त्या अवधानाचा पुरा विडा पावड भितरा घेऊन निर्गती गाभारार्थ ज्ञानाच्या ते निजबोधेवरावरी भेटती आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रासादी सरी सर्वाही आथी ग्रंथाचं अध्ययन करत असताना साधना करताना 3 प्रकार आहे. पहिलं ग्रंथाचं काही माणसं पाठ करतात पठन करतात काही व्यक्तिमत्व त्यापेक्षा उच्च अधिकाराचे असेल तर श्रवण करतात आणि त्याही पेक्षा मोठे असेल तर अर्थचिंतन करतात. विठ्ठल विठ्ठल पण भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा औदर्य असा आहे जे हे श्रवणे पाठे अर्थे गीता नेदी मोक्ष आरवते जैसा समर्थ दाता कोण्हा ते नास्तीन म्हणे. समर्थ व्यक्तीचा अन्नदान आहे पण भोजन व्यवस्थेकरता जागा बदलली तर पदार्थ बदलत नाही. विठ्ठला विठ्ठला तसं पठन करा श्रवण करा किंवा अर्थचिंतन करा फल मात्र एकच आहे. ज्ञानोबा म्हणतात किंवा नाथ महाराज असं म्हणतात
वक्ते श्रोते ग्रंथ पठणे पावती समभाव वक्ते श्रोते ग्रंथ पठणे पावती समभाव वर्णू जाता घटित महिमा होतो जीव शिवा वर्णो जाता महिमा होतो जीव शिवा वंदोनी अनन्य एका जनार्दने धरी दृढ भाव वंदुनी दृढ अनन्य भाव वर्षते निर्जर ज्ञान देवी नामे पुष्पांचा वर्षाव वर्षते पुष्पांचा वर्षाव वर्षते निर्जर ज्ञान देवी नामे पुष्पांचा वर्षाव वर्षति निर्जनादेव नामे पुष्पांचा वर्षाव ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव वासुदेव जीव होतो अखंड वदनी वदेतो ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव वासुदेव जीव होतो अखंड वदनी वदेतो ग्रंथ पठणे पावती समभाव सगळ्यांना एकाधिकार प्राप्त होतो तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता तैसी पाठाची ते वाटी लावी नाजव ओठी तव ब्रह्मतेची पुष्टी येईल अंगा ज्याला ब्रह्मरूपता प्राप्त झाली कळी काळाची भीती त्याला राहत नाही बरं. भागवतामध्ये या कळी काळाचा प्रभाव सांगितला. भागवताचं महात्म्य सांगत असताना पहिल्याच काही अध्यामध्ये कळी काळाचा प्रभाव आला आहे की त्या भक्ती मातेला नारद महर्षी म्हणतात काळजी नको करू, या कली कालाचाच प्रभाव आहे. इथं साधू दुःखी आहे आणि दुर्जन आनंदात आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हा कलीचा दारुण अशा प्रकारचा प्रभाव आहे. पण ज्ञानेश्वरी वाचकावर तो प्रभाव पडत नाही. दोन अर्थ होतील. कली म्हणजे कलह, कलह करण्याकरता द्वेष असावा लागतो. ज्ञानेश्वरी वाचण्याने द्वेष राहत नाही बरं. अद्वेष्टा सर्वभूतानां, त्यामुळे कली अर्थात कलहाचं त्याला भीती नाही. काळाची भीती देहावर आहे म्हणून काळाची सत्ता हाची बोल निवृत्ता. तो अमर झाल्यामुळे काळाचा प्रभाव चालत नाही. एकच अर्थ घेतला कळी काळ म्हणजे कलीचा असणाऱ्या काळाचा प्रभाव. विठ्ठला विठ्ठला अर्थात कलियुगाचा प्रभाव त्यावर होणार नाही. निळामणी ज्यांच्या नामे करिता घोष ना तळती दोष कळी काळाचे. कळी काळाला राग आला तर आळंदीवर निघत नाही. कळी काळ कोपलिया कोपे न चले त्यापे अलंका पुरुषी. एवढं आळंदीचं महत्त्व आहे. ज्ञानेश्वरीचं पठन पारायण जरी केलं तर भय कळी काळाचे नाही तया. इथपर्यंत ग्रंथाचं महात्म्य सांगितलं. पण ग्रंथाची सेवा करत असताना आणखीन एका गोष्टीचा त्याग करावा अंतिम चरणामध्ये सांगता. एका जनार्दनी संशय सांडोणी. एका जनार्दनी संशय एका जनार्दनी संशय सांडोनी. एका जनार्दनी संशय सांडोनी. दृढ धरी मणी. दृढ धरी मणी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण. स्वमुखे आण. श्री विष्णू
ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू बार घुमाए बार घुमाए बार घुमाए बार घुमाए बार घुमाए गढ़ो बार घुमाए बार घुमाए गढ़ो बार घुमाए हो बार घुमाए बार घुमाए गढ़ो बार एका जनार्दने संशय सांडोनी हे हार म्हणजे आशीर्वाद आहे. संशय नाही मला. विठाला विठाला काय करावं? संशयाचा परित्याग करावा. सगळ्यात मोठा घातक काय असेल? संशय. संशयवानी थोर आणि कपापनाई घोर हा विनाशाची वागोर प्राणी असी संशयात्मा विनश्यती. संशय द्विकोटिक असतो. होईल का न होईल? मी ज्ञानेश्वरीचा भाव ग्रहण करून वाचन केल्यानंतर हरी माझ्यावर कृपा करील का न करील? संशय सांडोनी कृपा करणारच. केव्हा? भय कळी काळाचे नाही, कळी काळाचं भय असेल का जाईल? संशय सांडोनी इथल्या इथंच. एका जनार्दनी संशय सांडोनी संशय का टाकावा? संशय घासातल्या दगडाप्रमाणे असतो. घासातील हरळ फिडिता लागे वेळ, दुष्ण नव्हे खडळ सांडावा की. म्हणून तर पहिल्या चरणात उपक्रम आहे भाव धरून या आणि अंतिम चरणात उपसंहार आहे संशय सांडोनी. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता आहे. विठला विठला फक्त एकात धरलं आहे आणि एकात सोडलं आहे. विठला विठला संशय परित्याग करावा. कारण हा ग्रंथ ज्ञानोबारायांचा आहे. साक्षात निवृत्तीनाथांचा आशीर्वाद आहे. देवाचे मनोगत तो दावित हास्य मूर्त. हे म्हणता चित्त दाटेल तुझे. संशयाचा परित्याग करून आपल्या मनात कोणत्याही बाकीच्या विषयाला जागा देऊ नये. दृढधरी मनी ज्ञानेश्वरी
किंवा हे ईश्वरीय ज्ञान आपल्या मनामध्ये धारण करावं, पण याला एक मनाला विशिष्ट प्रकारची योग्यता लागेल. बरं, पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानोबा म्हणतात, ऐसे गंभीरपणे स्थिरावलेनी अंत करणे आथेला तोचे जाणे मानू ये. या ज्ञानेश्वरीचा अर्थ अंतकरणामध्ये मनात ग्रहण करण्याकरता त्या मनाला किंवा बुद्धीला एक विशिष्ट प्रकारची योग्यता लागते. बरं, येत श्रवणाचे निपांगी विनश्रोतया व्हावे लागे. हे मनाचे निजांगे भोगी जेगा, इतकं आनंदाने हे भोगावं, इंद्रियालाही कळू देऊ नये. जो इंद्रियांते चोरोनी जेवी तयाशीच फावे, ऐसे हळुवारपण जरी येईल तरीच हे उपेगा जाईल. एरवी आघवी गोटी होईल मुकया बहिरियाची. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता अनेक जन्माचं पुण्य लागतं. हो का जप तपे श्रोतयांची फळं आली तेव्हा हे ऐकायला भेटतं. ऐकायला भेटणं पुण्याचं आहे आणि मनामध्ये राहणं त्याहीपेक्षा अधिक पुण्य आहे. मी गुरुवारे बाबांच्या मुखातून ऐकलं एकदा, अमृतानुभवाचा पाठ ऐकताना, अमृतानुभवासारखा ग्रंथ मराठी भाषेत नाही, यात नवल नाही, संस्कृत भाषेमध्ये सुद्धा नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण आळंदीला आलो तर आपलं ग्रंथावर नितांत प्रेम असावं. इतकं तर आपल्या मनामध्ये ज्ञानेश्वरी वाचून दुसरी कोणाला जागा नसावी. दृढधरी मनी ज्ञानेश्वरी, कारण ज्ञानेश्वरी साक्षात ज्ञानोबा राहायचं आहे. म्हणून मज काही समर्थने आता विषय नाही. जसं गीता जाना हे वाङ्मय श्री मूर्ती प्रभूची, तसे ज्ञानेश्वरी म्हणजे कोण आहे? साक्षात ज्ञानोबारायांची मूर्तीच आहे. आणि ती मूर्ती ज्याला हृदयात ठेवता येते त्याला कोणतीच अडचण नाही. समाधीस्थ ज्ञानोबाराय बोलण्याकरता आपलं अनंत जन्माचं पुण्य लागेल. पण वर्तमान काळामध्ये जेवढे आपण आळंदीला आलो, ग्रंथ रूपाने असणारे ज्ञानोबा आपल्याशी बोलू शकतात, एवढं पुण्य आपल्या सगळ्यांचं आहे. विठ्ठल विठ्ठल. दृढधरी मनी ज्ञानेश्वरी, स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. श्री गीता प्रश्न अर्जुनेसी यथामती यथावकाश. शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांच्या या अभंगाचा भाव यथामती यथावकाश प्रगट करण्याचा प्रयत्न केला. हा भाव असाच असेल असा माझा काही आग्रह नाही. पण विश्व माऊली ज्ञानोबाराय, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज आणि या जोग महाराजांच्या परंपरेतील स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांपासून तर विद्यमान गुरुवरे श्री शांती ब्रह्मावृती बाबा कुरेकर, गुरुवरे डॉक्टर बाबा आदी करून ज्यांचं मी श्रवण केलेलं आहे, त्या सगळ्या गुरुजनांच्या परमकृपेनं आपल्यासमोर हा भाव प्रगट करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाचं एक सेवा करण्याचा अल्प प्रयत्न केला. मनात आलं नाही की आपल्याला ज्ञानेश्वरीची सेवा घडेल, पण आज मात्र त्या सेवेची सांगता होत आहे. उद्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा परिष्करण सोहळा आहे आणि आपल्या या पाठाचा पण सांगता सोहळा आहे. आज सायंकाळी गुरुवरे डॉक्टर बाबांची सेवा आहे आणि उद्या काल्याचंच कीर्तन गुरुवरे श्री मारुती बाबांचं आहे. सर्व गुरुबंधूंनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. तैसे तुमचे अवदान धाय आणि तुम्ही म्हणा हे होय, ऐसे वक्तृत्व कवना आहे जेणे रझा तुम्ही. ते असं आहे बरं का, खरं प्रामाणिकपणाने सांगतो नरेश महाराज, ज्याला कीर्तन करायचं त्याच्या पाठीमागे नियोजन नसावं, कारण दोन दोन गोष्टीमध्ये खूप कसरत होते. विठ्ठल विठ्ठल. आता गुरुजनांचे भरभक्कम आशीर्वाद आहे. हा कार्यक्रम परिपूर्ण झाला यामध्ये संशय नाही, संशय नाही माझ्या मनामध्ये. पण कसा होईल कसा नाही याची एक धाकधूक असते. पण आता पाठीमागे तुम्ही आहात, जैसा अनुकूळ श्री गुरु, त्यामुळे काही अडचण नाही. आपण सर्व गुरुबंधूंनी आज सायंकाळी, उद्या सकाळी काल्याच्या कीर्तनाला सायंकाळी 4 ते 5 नरहरी महाराज सांगळे यांचं प्रवचन आहे. या सगळ्या कार्यक्रमाला यावं आणि तुमच्या अंतस्थ असणाऱ्या सर्व परमात्म्याचे आशीर्वाद मला मिळावे, त्या प्रेमाला मी पात्र व्हावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. झालेली सेवा गुरुजनांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली एका जन
एका जनार्दनी संशय सांडोनी एका जनार्दनी संशय सांडोनी एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू दृढधरी मणी ज्ञानेश्वरी दृढधरी मणी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेसी श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेसी श्री गीता प्रश्नो अर्जुनेसी 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 तुकाराम भजन झाल्यानंतर सगळ्यांनी शांत बसायचं एक फक्त 5-10 मिनिटं. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.